मित्रहो, जगाच्या उगमापासून एक संघर्ष कायम सुरू आहे, लहानापासून महान बनण्याचा संघर्ष। इथे प्रत्येक लहानग्याला महान बनायचंय, प्रत्येक छोट्या दुकानाला मोठं शोरूम व्हायचंय, प्रत्येक छोट्या प्रोडक्टला मोठा ब्रँड बनायचंय, प्रत्येक छोटी आयडिया मोठा स्टार्टअप बनू पाहते। यासाठी देशभरात उगम होणाऱ्या उद्योजकांच्या प्रत्येक आयडियाला मोठा बिझनेस बनवण्यासाठी आम्ही घेऊन आलोय भारताचा स्वतःचा स्टार्टअप मंच, आयडिया बाज। आयडिया तुमची, पैसे आमचे। स्वागत करूया आमच्या इन्व्हेस्टिंग टायटन्सचं। सर्वात आधी बोलूया लक्झरी, हॉस्पिटॅलिटी, डिझाईन आणि 50 ते पारखी टेला लीडर्स क्लबचे संस्थापक जिमी मिस्त्री। विमेन्स लेड स्टार्टअपचा विश्वसनीय आवाज शी द पीपल आणि गायत्रीची संस्थापक कंटेंट क्रिएशनची ओजी क्वीन शैली चोपडा। भारतीय स्टार्टअपला अमेरिकन बाजारापर्यंत घेऊन जाण्याचं वचन घेऊन आलेले वॉशिंग्टन डीसीचे व्हीसी संदेश शारदा, ज्यांनी बनवलेले चपला पूर्ण जग घालतं। देशभरात 6000 पेक्षा जास्त रिटेल आउटलेट आणि 25 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात। लिबर्टी शूजचे मार्केटिंग मेवरिक अनुपम बन्सल, आयुर्वेदाला मॉडर्न डिस्ट्रीब्युशनला जोडून पॉप्युलर बनवणारे तरुण उद्योजकांचे आवडते इन्व्हेस्टर अर्जुन वैद्य, ज्याची बिझनेस आयडिया असेल कडक त्याच्यासाठी उघडेल आयडीएफसी फर्स्ट बँक तिजोरी। रोज प्रत्येक घरातून निघतो कचरा, एक अशी अडचण जी सगळ्यांसमोरच आहे, पण तरीही कोणी बोलू पाहत नाही। पण याच शांततेमध्ये एका महिलेने निश्चय केला की ती परिवर्तन आणेल। सीमा सिंग, एक आई, एक शिक्षिका सुद्धा, आणि आता एक इनोव्हेटरही। नमस्ते टायटन्स। नमस्ते। घरात प्रत्येक गोष्टीचा मेकओव्हर होतो, मॉड्युलर किचन, स्मार्ट लाईट, ब्लूटूथ फॅन। फक्त ही एकच गोष्ट आहे जिच्याकडे लक्ष नाही, बदलही नाही, आपलं डस्टबिन। टायटन्स, तुम्हाला माहित आहे का, एका सामान्य किचनमध्ये दररोज अर्ध्या किलोपेक्षा जास्त ओला कचरा निघतो। आता विचार करा, 25 करोड घरातून किती कचरा निघत असेल। एका माहिती अनुसार भारतात दररोज 1.75 लाख टन ओला कचरा निघतो। हा इतका जास्त आहे की ह्याला उचलण्यासाठी 6 लाख ट्रक हवेत प्रत्येक दिवशी। पण प्रश्न इथेच संपत नाही, ह्याला टाकून देण्याचा परिणाम म्हणजे अस्वच्छता, दुर्गंधी, लँडफिल, ग्रीनहाऊस गॅसेस, ग्लोबल वॉर्मिंग। टायटन्स, हा काही रोजचा कचरा नाही, ही आपल्या वातावरणात व्यत्यय आणणारी एक प्रकारची सुनामी आहे। आणि सगळ्यात मोठी गोष्ट, हे एक मॅसिव्ह वेस्टचं वेस्ट आहे। परंतु आता आपल्याला समस्या नको, समाधान हवंय। कसं होईल जर प्रत्येक घरात एक मित्र असेल जो की या कचऱ्याला विष बनूच देणार नाही, उलट त्याला जमिनीचे पोषण बनवेल। टायटन्स, भेटा दोस्त बिनला। हा एक टेक्निकली डिझाइन्ड भारताचा पहिला पेटंटेड कंपोस्टिंग मित्र आहे, जो तुमच्या किचनच्या कचऱ्याला मातीतील सोनं बनवतो, तेही फक्त 14 दिवसात। हे त्या प्रत्येक भारतीयासाठी आहे जे हिरव्या स्वच्छ वातावरणाचे स्वप्न पाहत असतात, आणि त्यांच्यासाठी पण ज्यांच्या घरापर्यंत म्युनिसिपालिटीचा ट्रक पोहोचत नाही। जे खत कधी विकत घ्यावं लागत होतं, ते आता किचन व हॉटेलच्या कचऱ्यातून तयार होतं दोस्त बिन बरोबर। टायटन्स, हा काही कचऱ्यापासून कंपोस्ट बनवायचा बिझनेस नाहीये, ही एक सुरुवात आहे भारताच्या प्रत्येक घरातील ग्रीन टेक रिव्होल्यूशनची। आणि तुमच्यासाठी एक इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंटची संधी आहे, ज्यामुळे तुम्ही आपलं कार्बन क्रेडिट पुढे जाऊन वाढवू शकता आणि भारताला कार्बन ट्रेडिंगची संधी देऊ शकता। तुमचा दोस्त, आपल्या सगळ्यांचा दोस्त, दोस्त बिन। व्हेरी नाईस। डॉक्टर सिंग, मला हे तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, तुमचा विषय जो तुम्ही शिकवता कॉलेजमध्ये कोणता आहे?
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शिकवता आणि सस्टेनेबिलिटीचा जो विषय आहे त्यात तुम्ही एवढं मोठं संशोधन केलं, याची सुरुवात कशी काय झाली? ॲक्च्युली मला कंपोस्टिंगची कुठून तरी माहिती मिळाली होती, तर मी याला बिन आधारित पेंट बकेट्समध्ये होल करून हे सगळं मी करायचे. जेव्हा मी करत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे किती अवघड आहे. स्मेल, मॅगट्स, लिकेज वगैरे. तर डोकं चालत राहायचं की यात असं काय करावं की हे सोपं होऊन जाईल. तर मी अनेक डिझाईन्स पाहिल्या, अनेक स्केचेस बनवले, अनेक प्रोटोटाइप्स बनवले. माझ्या स्वतःचीच डिझाईन मी प्रत्येक आठवड्याला रद्द करत होते. ह्यात ही गडबड, त्यात ती गडबड. पण 2022 मध्ये ते डिझाईन आलं, जे मी 6 महिन्यापर्यंत रद्द केलं नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे सर्वात बेस्ट फायनल डिझाईन आहे आणि आजपर्यंत रद्द केलं नाही. त्यानंतर मी त्याला पेटंट करून घेतलं. मॅम, तुम्ही कॉलेजमध्ये प्रोफेसर पण आहात, घर पण सांभाळता, इन्क्युबेशन सेंटर पण चालवता, रिसर्च पण करता, पेटंटवरही काम करता आणि त्याचबरोबर शोधही लावलाय. 24 तासात एवढं कसं काय शक्य आहे? मला वाटतं ज्या स्त्रिया आहेत त्या समजू शकतात. आम्ही मल्टीटास्कर आहोत. मॅम, तुमच्या अपेक्षा एकदा सांगा. तुम्हाला काय अपेक्षा आहेत टायटन्स कडून? माझी अपेक्षा आहे 1 crore फॉर 3% ऑफ माय कंपनी. रेग्युलर हाऊसहोल्ड हे खरेदी करू शकतात का? तुम्ही छोट्या कंपनीजनाच हे विकताय? आतापर्यंत मी जितके माझे दोस्त बिन्स विकले आहेत त्यात आमचे सगळ्या प्रकारचे कस्टमर्स आहेत. हाऊसहोल्ड्सही आहेत, कंपन्या पण आहेत आणि काही सरकारी संस्था पण आहेत आणि काही फाउंडेशन्स पण आहेत. प्रत्येक इमारतींमध्ये मजल्यानुसार 4 ते 5 घरे याला रेग्युलरली भागीदारीत वापरू शकतात. व्हेरी गुड. तुमच्या प्रोडक्टच्या ऑपरेशन बद्दल तुम्ही टेक्निकली समजावून सांगू शकाल आम्हाला? मी तिकडून दाखवू की त्यापेक्षा मी तिकडे येतो. मला पण बघण्याची इच्छा आहे. हे जेव्हा आम्ही आमच्या कस्टमर्सना विकतो तेव्हा सोबत काही ॲक्सेसरीज देतो. एक आहे कोकोपीट ब्रिक, दुसरं आहे चारकोल आणि तिसरं आहे रिमिक्स पावडर. रिमिक्स पावडर ते आहे ज्यात इनव्हिजिबल मायक्रोब्स असतात जे कंपोस्ट सुरू करण्यात मदत करू शकतात. तर युजर्सना आम्ही सांगतो की आपला किचन कचरा आणि आपलं कंपोस्टिंग सायकल सुरू करण्यापूर्वी संपूर्ण रिमिक्स पावडर यात टाकावी आणि जी कोकोपीट पावडर आहे त्यात जर 3 लिटर पाणी टाकलं तर ते एक्सपांड होईल 3.5 किलो कोकोपीट पावडर मध्ये. मग जे चारकोल आहे इथे एक ओडर एब्झॉर्बंट सेक्शन आहे, ते इथे टाकायचं. इथे एक ऑब्झर्वेशन विंडो आहे ज्यात तो पाहू शकतो की हे भरलेलं आहे. इथे कंपोस्टिंगची पहिली स्टेज पूर्ण झाली. पहिल्या स्टेज मध्ये जेव्हा हे जातं तेव्हा हा आमचा श्रेडर आहे जो इलेक्ट्रॉनिक कंट्रोल डिझाईन्सने असा डिझाईन केलेला आहे की ब्लेड्स दोन्ही दिशेला हालचाल करतात आणि आपला जो कचरा आहे तो कापून जातो. कारण कंपोस्टिंग मधील सर्वात महत्वाच्या गोष्टीमधील एक आहे की कचऱ्याचा आकार छोटा असायला हवा. मोठा असेल तर तो जास्त वेळ घेईल. पहिल्या स्टेज नंतर या स्लायडरला आपण पुढे मागे खेचतो तेव्हा हे सगळं तिथे निघून जातं. जर तुम्ही मशीन चालू ठेवली असेल तर प्रत्येक 6 तासांनी हे आपोआप 3 मिनिटांसाठी चालेल. ऑटोमेशन यासाठी केले कारण वापरणारा कचरा टाकेल पण हे विसरेल. आणि इलेक्ट्रिसिटी कंटिन्युअस यूज नाही होते. नाही, ऑटो कट ऑफ. व्हेरी गुड. जेव्हा कॉम्पोस्ट तयार होतं तेव्हा त्याला बाहेर कसं काढतात? आपण जेव्हा हा स्लायडर पुढे मागे करतो तर आपल्या या ड्रॉवर मध्ये ते आपोआप येतं. तर प्रत्येक आठवड्याला ह्यातून तुम्ही तुमचं कंपोस्ट काढू शकता. जर तुमचं वीकली इनपुट 10 किलो असेल तर तुमचं 3 ते 4 किलो कंपोस्ट बनेल. खूपच छान ना, इम्प्रेसिव्ह मशीन आहे. तर इथे 2 मॉडेल्स दिसत आहेत, तर त्या दोन्ही मॉडेल्स मध्ये काय फरक आहे थोडं त्याबद्दल सांगा. जे आमचं ऑटोमॅटिक आहे त्याचं नाव दोस्तबिन प्रीमियम आहे, पण जे वर आहे त्यात तुम्ही 2 हँडल पाहू शकता. जे श्रेडिंग आहे ते मॅन्युअल आहे आणि जे खाली एरेशन आहे तेही मॅन्युअल आहे. मॅन्युअलची किंमत किती आहे? त्याची किंमत आहे 25,000, याची किंमत आहे 35,000. म्हणजे सस्टेनेबिलिटी आणि अफोर्डेबिलिटी दोन्ही आहे. मॅम, या मशीनच्या 35,000 तुमचा नेट प्रॉफिट किती आहे? तर आमचं यामध्ये 50% मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे म्हणजे 17,000-17,500च्या आसपास. जे 20% आमचे टॅक्स आणि डिलिव्हरी चार्जेस वगैरे यात जात आहेत. 30% आमचं ग्रॉस मार्जिन आहे. वेट वेस्ट डिफरन्शिएटर, हार्ड वेस्ट टू सॉफ्ट वेट वेस्ट, हे मॅन्युअली करायला कुणीही तयार नाहीये.
तुमच्याकडे यासाठी काही ऑटोमेशन नाहीये. सोसायटीमधले 6 फ्लॅटवाले सगळे आपला कचरा यात टाकून निघून जातील. हाडं, आंब्याच्या कोळी या सगळ्या गोष्टी मशीनमध्ये अडकतील आणि ब्लेड तुटेल. आता याच्यावर उपाय काय? मला हा यातला एक खूप मोठा बॉटलनेक वाटतोय. जेव्हा आम्ही डिसेंट्रलाइज करतो तेव्हा आम्हाला कस्टमरला इन्व्हॉल्व करावं लागतं. जसं की मी एक डस्टबिन एका कॉरिडॉरमध्ये ठेवलं त्या 5 घरांसाठी, तर आमची जी टीम असणार जी ट्रेनिंग देत आहे, तर त्या ठिकाणी सुरुवातीच्या दिवसात आमच्या हाऊसकीपिंगला मदत करावीच लागणार. याच्या नोकरानं टाकलं की त्याच्या नोकरानं टाकलं अशीच भांडणं होत राहतील. पण शेवटी काय होईल ना की मशीन बंद होईल आणि ज्या क्षणी मशीन बंद होईल एरिएशनमुळे एक प्रकारची दुर्गंधी येईल आणि मग ती पसरायला लागेल. ह्याची साईज अशी आहे की ते ह्याचा उपयोग करून बाल्कनीत ठेवू शकतात. जर जास्त वाद झाले तर ते आपलं डस्टबिन आपल्या बाल्कनीत ठेवू शकतात. हे प्रोडक्ट नवीन आहे जगासाठी, तर तुम्ही कंझ्युमर एज्युकेशन आणि कस्टमर एज्युकेशनसाठी काय करताय म्हणजे लोकांना ते तर समजेल? माझं सोशल मीडिया चॅनल आहे, त्यावर आम्ही सगळे मिळून शैक्षणिक व्हिडिओ टाकत असतो. माझी स्टुडंट टीम पण टाकत होती, आता माझी मुलगी पण टाकते. माझ्या जवळपासचे जे कोणीही आहेत सगळे एज्युकेटेड आहेत. ते इतके इंटरेस्टिंग व्हिडिओज बनवतात की बाकी लोकांनाही एज्युकेट करतात. कारखान्यात तुम्ही जेव्हा हे बनवता तेव्हा किती वेळ लागतो याला? बेस्ड अपॉन द कस्टमर अट्रॅक्शन ओनली दर महिन्याला 50 ते 100 आपण बनवू शकतो. सर मग आपण एकदा मार्केट डिमांड सुद्धा चेक करूया. तर तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही या प्रोडक्ट मध्ये इंटरेस्टेड आहात की नाही. तुमची वेळ सुरू होते आता. %67 लोकांना वाटते की याची फार गरज आहे. तर टायटन सांगा तुम्ही यांच्या या इम्पॅक्ट रेव्होल्युशन सोबत हात मिळवणी करणार की नाही करणार? मी डेफिनेटली तुमच्याकडून काही मशीन्स विकत घेऊ इच्छितो, पण माझा जो इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ आहे तो थोडा कन्झ्युमर सेंट्रिक आहे आणि मला वाटतं की हे थोडं कन्झ्युमर सेंट्रिक प्रोडक्ट नाहीये आणि ह्या कारणामुळे मी या इन्व्हेस्टमेंटच्या बाहेर राहणं पसंत करेन आणि मी तुमच्याबरोबर हात मिळवू शकणार नाही. मी तुम्हाला अजूनही असा सल्ला देईन की तुम्ही त्या प्रोडक्टचा शोध लावा जो आपल्याला इथपर्यंत घेऊन येईल. म्हणजे हे पूर्णपणे कंपोजिट 100% यशस्वी प्रोडक्ट होऊ शकतं. म्हणून माझं असं म्हणणं आहे मॅडम तुम्ही नक्कीच करणार. तर मी तुमच्या माझ्याकडे परत येण्याची वाट पाहेन. मला तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सपोर्ट करण्यात अतिशय आनंदच वाटेल, पण त्याच वेळी सगळीकडे ग्रॉस मार्केटिंग करण्यासाठी आमच्या सगळ्या गिरायकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. पण त्या एका नवीन उपकरणाशिवाय हे प्रोडक्ट 100% सक्सेसफुल होईल असं मला वाटत नाहीये, किमान आज तरी. तर आज तुम्ही हँडशेक करत नाही आहात? नक्कीच नाही, किमान आज तरी नाही. अर्जुन तुम्ही बोला. माझे 2 प्रॉब्लेम आहेत. एक तर मला हे प्रोडक्ट खूप महाग वाटतंय मास ॲडॉप्शनसाठी. कदाचित स्केलनुसार हे सॉल्व्ह होईल आणि मला मुंबईच्या हिशोबाने हे खूपच मोठं वाटतंय. आज मी हँडशेक नाही करू शकणार. ओके, थँक्यू. संदेशजी तुम्ही? मी आज तुमच्यासोबत हँडशेक करू शकत नाही. शैली आता तुम्ही तुमचं मत सांगा. मी इन्व्हेस्ट करू इच्छिते 25 lakhs. जर तुम्ही यात मला 2% देऊ शकत असाल तर. आणि इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मी तुमची ही एक मशीन तर नक्कीच घेणार आहे. दॅट आय एम व्हेरी क्लिअर अबाउट इट. इन्व्हेस्ट करो अथवा न करो पण आम्ही सगळे मशीन्स विकत घेणार आहोत. घ्या, हे पण एक घेणार आहे. 5 कस्टमर्स तर तुम्ही तयार इक्विटी आहेत. न देताही मी तुमची मशीन विकत घेतोय. डॉक्टर सिंग तुम्ही सांगा तुम्ही शैली सोबत हात मिळवणी करणार? मला डिस्कस करावं लागेल. हो प्लीज डिस्कस करा. खूप चांगली डील आहे मॅडम. मी नाही, सांगतो तुम्हाला, माझं पुन्हा नाही माझं हे मिळणार अशी मॅन्युफॅक्चरिंग आहे, फारच कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे, तर मला इक्विटी सांभाळून ठेवायची. ऑलवेज रिस्पेक्ट दॅट अबाउट अ फाउंडर. व्हेरी गुड. मला हे प्रोडक्ट खरंच खूप आवडलं आहे. तुम्ही कुठेही बघा, हिमाचल, उत्तराखंड, कुलू, तिथल्या प्रत्येक घराला बाय लॉ या प्रोडक्टची गरज नक्कीच पडणार आहे. इन्व्हेस्टर ऑलवेज लुक फॉर एक्झिट. जेव्हा ते एक्झिट करतात तेव्हा फर्स्ट प्रेफरन्स तुम्हाला मिळतो इक्विटी बाय करण्यासाठी. 1% की 2% याचा विचार करू नकोस. ओके, सुरुवात करूया. वेलकम बॅक डॉक्टर सिंग. थँक्यू. सांगा तुम्ही काय विचार केलाय? मला हे प्रोडक्ट पुढे घेऊन जाण्यासाठी तुमची गरज आहे, पण हे कॅपिटल इंटेन्सिव्ह असल्यामुळे ह्याला तुम्ही जर 1% फॉर 25 lakhs करू शकलात तर. तुम्हाला मी जी लास्ट ऑफर देऊ इच्छिते ती आहे 1.5%
फॉर 25 lakhs. आणि मी तुमच्या डिसिजनचा रिस्पेक्टही करेन जरी तुम्ही ही ऑफर नाकारलीत तरी, कारण मला एका फाउंडरला किती चॅलेंजेस फेस करावे लागतात हे माहीत आहे. तुम्ही हात मिळवणार यांच्या ऑफर सोबत? मी तुम्ही हात टायटनला मिळवणार? नाकारू शकतच नाही. नाही करू शकत. चला मग मिळवा हात. डील झालेली आहे 25 लाख 1.5% साठी. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू मॅम. खरंच खूप छान प्रोडक्ट आहे. थँक्यू. तुम्ही ज्यांच्या बरोबर बाहेर जाऊन ही चर्चा केली त्यांना पण इथे बोलूया आपण. हे माझे मोठे भाऊ आहेत. हे माझे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर, ज्या डिझाईन्स पासून इथपर्यंत बनले आहेत त्या भाऊ बहिणीच्या कंपनीत बनले आहेत, जी पुण्यात आहे. ही आहे माझी मुलगी इशिता सिंग. हा जो लोगो पाहताय तुम्ही तो हिनेच डिझाईन केलेला आहे. ओ व्हेरी नाईस. इशिता, मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय, तुमची आई जे इतकं मोठं इनोव्हेशन करते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सगळ्यांना तर एक इन्स्पिरेशन हवं असतं, एक हिरो हवा असतो. माझ्या तर घरातच आहे. थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना भेटून फार छान वाटलं. कॉंग्रॅच्युलेशन. मित्रांनो, हल्ली कुणी घरून गाडी घेऊन बाहेर पडतो तर त्याला एक विचित्र भीती वाटत असते. आता या भीतीबरोबर कसं लढायचं, कसं वाचायचं, त्यावर इलाज काय, हेच घेऊन येत आहेत आमचे पुढचे आयडिया बाज. मुरादाबादहून धनंजय आणि हरिद्वारहून अभिमन्यू. नमस्ते. नमस्ते. आमच्या या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि तुमच्या पिचसाठी तुम्ही तयार आहात एकदम? हो, नक्कीच. प्रतीक, टायटन जर तुमची परवानगी असेल तर आम्ही प्रतीक सोबत 1 मिनिट छोटासा खेळ खेळू शकतो का? प्रतीक प्लीज ये ना. या. तर जसं तुम्ही पाहू शकता, हा भारताचा एक नॉर्मल रस्ता आहे. तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे, तुम्हाला तुमची फेवरेट कार सुरक्षितरित्या पार्क करायची आहे. एकदम सिंपल. तुमची वेळ सुरू होते आता. अरे नाही 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 नाही, ते तर हॉस्पिटलचं गेट नंबर 4 आहे. तिथे तर पार्किंगला परवानगी नाहीये. नाही प्रतीक, हे आमचं शाळेचं मेन गेट आहे. इथे गार्ड पार्क करायला परवानगी नाही देणार. कुठेतरी जागा असेल ना. अरे नाही नाही नाही, ती तर मेट्रो कन्स्ट्रक्शनची साईट आहे. गाडी टो होणार. मग या गाडीचं करू काय मी? तुमच्या ह्याच प्रॉब्लेमचं समाधान घेऊन तर आम्ही आज इथे आलो आहोत. प्रतीक, थँक्यू. थँक्यू. फारच प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. रोज सामोरे जातो आम्ही याला. तर टायटन्स, आज प्रवाशांना लांबच्या अंतरामुळे नाही तर आपल्या ठिकाणावर पोहोचल्यावर पार्किंग न मिळाल्याने जास्त त्रास होतो. आणि ही पार्किंगची समस्या फक्त तुमची आणि माझी समस्या नाहीये. आजच्या तारखेला हा एक राष्ट्रीय प्रश्न झालेला आहे. एका लीडिंग सर्व्हेनुसार एक सर्वसामान्य कार मालक वर्षातले 120 तास, जवळजवळ 5 दिवस फक्त पार्किंग शोधण्यात वाया घालवतो. खरं बोलताय तुम्ही? विचार करा, त्या 5 दिवसात तुम्ही काय काय करू शकला असता. त्यापेक्षा जास्त आपण आपल्या बायकोला वेळ देऊ शकलो असतो. याशिवाय दिल्ली सारख्या शहरात एका दिवसात 1 करोड गाड्या पार्क होतात, परंतु ऑफिशियल नंबर पार्किंग स्पॉटच्या जागा फक्त 94,000 आहेत. म्हणजे एका पार्किंगच्या जागेवर 106 गाड्या पार्किंग शोधत आहेत. दिल्ली पोलिसांकडे रोज 250 पेक्षा जास्त तक्रारी येतात फक्त पार्किंगची भांडणे सोडवण्यासाठी. टायटन्स, आता तुम्हीच सांगा, पोलीस लॉ अँड ऑर्डर मेंटेन करतील की शर्माजींची आणि चोपडाजींची गाडी पार्किंग मध्ये लावतील? ज्या पद्धतीने भारतामध्ये ऑटोमोबाईल सेक्टर वाढत आहेत आणि गाड्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहेत, पार्किंगच्या समस्या त्याच्यापेक्षाही जास्त वेगाने वाढणार. आणि या समस्येचं समाधान आम्ही तुमच्याकडे घेऊन आलोय. नमस्कार टायटन्स, मी आहे डेप्युटी कमांडंट धनंजय भारद्वाज, रिटायर्ड. आणि मी आहे अभिमन्यू सिंग. आणि आम्ही घेऊन आलो आहोत ब्लिप ॲप. ब्लिप जगातले पहिले पार्किंग ॲप आहे. या ॲपद्वारे तुम्ही तुमची गाडी कधीही कुठेही पार्क करू शकता, फक्त 2 मिनिटात.
टायटन्स आतापर्यंत ही सुविधा फक्त मॉल्स, हॉस्पिटल्स आणि स्मार्ट सिटीजना प्रोव्हाइड करत होतो, पण आमचं स्वप्न आहे की आम्ही तुमच्या मदतीने ही सुविधा देशाच्या कानाकोपऱ्यात व विभागात पोहोचवणे. यासाठी आमची अपेक्षा आहे 1.5 करोड रुपये आमच्या कंपनीतील 2.5% इक्विटीसाठी. तर मग टायटन्स, तुम्ही आमच्या बरोबर या डीलला सुरक्षितरित्या पार्क कराल? प्रॉब्लेम तर खरोखरच जेन्युइन आहे. फार चांगला उपाय वाटतोय. थोडं अजून सांगा की कसं हे ऍप काम करतं. थोडं ऍप बद्दल सांगा. हो, मी तुम्हाला आमच्या ऍपचा एकदा डेमो देतो. फक्त तुम्हाला आमच्या ऍपवर जायचंय, तुम्हाला क्लिक करायचंय बुक इन्स्टंट व्हॅले. जेव्हा तुम्ही या ऍपवर जाल, बस आपलं लोकेशन, जिथे जायचंय ते लोकेशन निवडायचंय आणि कन्फर्म करायचंय. दॅट्स इट. तुम्ही आरामात तिथे जा. तुम्ही त्या लोकेशनला पोहोचण्यापूर्वी आमचा अटेंडंट तिथे पोहोचलेला असेल. जसं की तुम्ही पाहू शकता, आमचा अटेंडंट स्पेसिफाय झालेला आहे. पार्किंगचे रेट्स पण तुम्हाला आधीच दिसतील. तिथे पोहोचा, तुमचा OTP व्हेरीफाय करा आणि योग्य माणसाला तुम्ही शिवी देताय. सॉरी, माफ करा, योग्य माणसाला तुम्ही तुमची गाडी देताय. काय करणार, पार्किंगच्या नावावर शिवीच निघते. तुम्ही तिथे गेल्यावर जसा तो तुमची गाडी पार्क करेल, गाडीला तुम्ही लोकेट करू शकता. गाडीचे फोटो पण तुम्हाला ऍपमध्येच मिळतील. जेव्हा तुम्हाला परत जायचं असेल, क्लिक करा गेट माय कार, कन्फर्म करा आणि तुम्हाला गाडी डिलिव्हर केली जाईल. तुम्ही सगळे डिटेल्स तिथे ट्रॅक करू शकाल. तुम्ही जो आमचा व्हॅले आहे त्याची लाईव्ह लोकेशन पाहू शकता आणि जेव्हा हवं, ज्या पद्धतीने हवं, तुम्ही पेमेंट करू शकता. कॅशने पे करायचं असेल तर कॅशने पे करू शकता. इट्स व्हेरी सिम्पल. इट्स ॲब्सोल्युटली मॅजिकल. हे तितकं सोपं आहे. प्लीज सांगा, आयडिया कुठून आली? प्रत्येक मुलाची आयुष्यात एक बकेट लिस्ट असते की जेव्हा मी कमवायला सुरुवात करेन तेव्हा हे मला एकदा करायचंय. तर प्रत्येक माझ्या बकेट लिस्टमध्ये हे होतं की एक लक्झरी गाडी घ्यायची. अच्छा. तर 2018च्या जवळपास मी इतकी सेव्हिंग केली की मला एक एंट्री लेवल लक्झरी गाडी परवडू शकेल. चेन्नईवरून मी गाडी विकत घेतली आणि माझी फार इच्छा होती की मी एकदा माझ्या आईला गाडीतून फिरून आणेन. तिला फार छान वाटेल. आणि तेव्हा माझे प्रिय मित्र, जे तेव्हा स्टील ऑथॉरिटीमध्ये काम करत होते, हा बोलला, चल मी पण येतो, दोघं भाऊ एकत्र जाऊ. तर आईकडे एक जुना फोन होता. आम्ही म्हटलं, आई, करोलबागला आम्ही आलोय. इथे एक फेमस मार्केट आहे, गफार मार्केट, जे इलेक्ट्रॉनिक्ससाठी फेमस आहे. चल तिथून तुझ्यासाठी एक नवीन फोन घेतो. जवळजवळ 20-25 मिनिटे गाडीसाठी आम्ही पार्किंग शोधली, नाही मिळाली. थोड्या वेळानंतर एक निळ्या टी शर्ट मधला माणूस दिसला. त्याच्या टी शर्ट वरून वाटलं की तो पार्किंगवाला आहे. तर आम्हाला वाटलं चला पार्किंगवाला मिळाला. त्याने आम्हाला रोडजवळ एक जागा दाखवली. तो म्हणाला, सर इथे गाडी पार्क करा. आणि त्याने आम्हाला म्युनिसिपल पेपरचे तिकीट, पावती दिली. आम्ही 2 तासांनी जेव्हा परत आलो, गाडी गायब. आमच्या पायाखालची जमीनच निसटली की गाडी कुठे. आम्ही त्याला बोललो की गाडी घेऊन ये भाऊ. तर त्याने आम्हाला चावी दिली आणि बोलला, 40 रुपये बिल झालं, तुमचं तुम्ही बघून घ्या. आम्ही म्हटलं, तुमचं तुम्ही बघा, याचा काय अर्थ आहे? त्याने सांगितलं की वाचा पावतीवर काय लिहिलंय आणि जर तुम्ही आपली गाडी कधीही पार्क केली तर त्या पावतीवर लक्षपूर्वक वाचा काय लिहिलेलं आहे. पार्किंगची जबाबदारी मालकाची आहे. आम्ही लोकल ऑथॉरिटीजला फोन केला. त्यांचा माणूस आला. तो म्हणाला, गाडी चोरीच झाली नव्हती, गाडी तिथून टो झाली होती. प्रश्न हा आला की जर पार्किंगमध्ये गाडी आहे तर टो का झाली? हा, त्याचं उत्तर अजूनही आम्हाला मिळालेलं नाहीये. हा, थोडासा माझा इगो हर्ट झाला की तिथे जवळपास हजारो गाड्या पार्क होत्या. मला वाटलं की माझ्याबरोबरच एकट्याबरोबर झाले नसेल. मग तिथून आमचा प्रवास खरं सुरू झाला, एका पॅसिव्ह रिसर्चचा. जवळजवळ 1.5 वर्ष आम्ही पार्किंग मार्केटवर प्रॉपर रिसर्च केलं. जी माहिती आमच्या समोर आली ती डोकं फिरवणारी होती. भारतात जवळजवळ 93% पार्किंग इंडस्ट्री आजही अनऑर्गनाइज आहे. सो कॉल्ड पार्किंग ठेकेदार, काही ठिकाणी पार्किंग माफियाद्वारे ऑपरेट केली जाते. तेव्हा आम्हाला वाटलं की ही समस्या आम्ही विचार करतो त्याहीपेक्षा फार मोठी आहे आणि याने आपण आपल्या लोकांच्या जीवनात एक फार मोठा बदल आणू शकतो. जेव्हा आमच्याकडे सेव्हिंग्स इतकी होती की आम्ही 1.5 वर्ष घरी बसून न कमवता चालवू शकू, बिझनेस इन्व्हेस्ट करू, तेव्हा आम्ही लॉन्च केलं पार्कमेट, जे पुढे जाऊन बनलं ब्लीप. तर हा आहे आमचा प्रवास. तुम्ही एक चांगला डिफेन्स मधला जॉब सोडून स्टार्टअपची रिस्क घेतली. फॅमिलीने सपोर्ट केला होता? हो, मलाही हेच विचारायचं होतं. तुमची आई काय म्हणाली? जेव्हा मी माझ्या आईला पहिल्यांदा सांगितलं की आई, मी प्लॅन करतोय की मला जॉब सोडायचा आहे आणि मला पार्किंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, तर मग माझी आई फार सुंदर वाक्य म्हणाली, तू निळ्या बत्तीची गाडी सोडून आता गाड्या पार्क करणार? तर बिझनेसच्या गोष्टी यांच्यावर सोडतो, मी माझ्या जागी बसतो. थँक्यू प्रतीक. नमस्कार अभिमन्यू, धनंजय आणि फर्स्टली तुमच्या सर्व्हिससाठी थँक्यू. मला तुम्हाला हे विचारायचं आहे, ॲव्हरेज किती आहे आणि किती वेळ लागतो व्हॅले मिळवण्यासाठी? दुसरं म्हणजे तुम्ही मॉल्स, हॉस्पिटल्स, पब्लिक प्लेसेसमध्ये पार्किंग करून घेता, पण जेव्हा पार्किंग फुल होते त्या जागी तर त्यावेळेस तुम्ही ती दूर पार्क करता, तर
ते किती दूर असतं आणि जेव्हा तुम्ही माझी कार परत आणता किती वेळ लागतो त्या गाडीला परत आणायला? जेव्हा तुम्ही ऍपमध्ये लॉग इन करता तिथे सर्वप्रथम एक नोट दिली जाते. ऍटलीस्ट 10 मिनिटं आधी तिथलं लोकेशन टाका ज्या लोकेशनवर तुम्ही येत असाल. दर दिवशी आम्ही जवळजवळ 7,500 गाड्या पार्क करतो वेगवेगळ्या लोकेशनला. जो सरासरी वेळ आहे तो 6 ते 7 मिनिटांचा असतो. प्रत्येक 500 मीटरच्या आत आमचा एक व्हॅले असतोच. त्याला आम्ही ब्लीप अटेंडंट म्हणतो. तर तो तेवढ्या वेळात आरामात पोहोचतो. सर्वात वाईट परिस्थिती आम्ही जी पाहिली ती एकदम पीक आवर्स असेल, सणांची वेळ असेल, एखादा स्पेशल सिनेमा रिलीज होत असेल, तेव्हा पिकअप मध्ये वेळ लागत नाही. डिलिव्हरीच्या वेळी जेव्हा तुम्हाला कार गेट माय करायची असेल तेव्हा ऍप स्मार्टली कॅल्क्युलेट करतो डिस्टन्स, टाइम, ट्रॅफिक आणि जुन्या पद्धती पार्किंगच्या. ते रीड करून तो प्रेडिक्ट करतो की या गाडीला यायला 10 ते 12 मिनिटे लागू शकतात. पण फरक एवढाच आहे की जेव्हा तुम्ही गेट माय कार करता तेव्हा ऍप तुम्हाला आधीच सांगतो की गाडी 12 मिनिटं दूर आहे. तर तुम्ही 12 मिनिटं बाहेर येऊन उन्हा पावसात उभे तर राहणार नाही. जर तुम्ही मॉलमध्ये असाल तर 12 मिनिटे मॉलच्या एसी मध्ये राहणं पसंत करा. चार्जेस किती लागतील या अटेंडंटचे? 20 अटेंडंट, 100 अटेंडंट, किती अटेंडंट ठेवणार? आणि लॉजिस्टिकली त्याला सपोर्ट करणं थोडं त्याबद्दल सांगा. आम्ही 49 रुपीज चार्ज करतो पिक अँड ड्रॉप चार्ज प्लस पार्किंग तिकीट चार्जेस. आम्ही सप्लायसाठी जितके लोकल पार्किंग कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याबरोबर टायअप करतो. व्हॅलेजचं मॉडेल आमचं सिंपल आहे. 49 रुपीज आम्ही चार्ज करतो, ते आमचं रिव्हेन्यू आहे. आणि पार्किंग कॉन्ट्रॅक्टरला पार्किंग तिकीटचे चार्जेस मिळतात. आम्ही सध्या त्यात काही शेअर घेत नाही आहोत कारण ते ऍडेड रिव्हेन्यू आहे. कॉन्ट्रॅक्टर तुमचं काम करू पाहणार नाही जर तुम्ही त्यांच्या रिव्हेन्यू मधला भाग घेतला. दुसरं म्हणजे 49 रुपीज आम्ही जे चार्ज करतोय त्यातली 36 रुपये आमचा जो अटेंडंट आहे त्याला जातात. जवळजवळ 13 रुपये आमच्याकडे येतात. हे आमचं मॉडेल. अटेंडन्स तुमच्या रोलवर आहेत की वॉकआउट पार्टी? हो. आज या क्षणाला तुमचे किती अटेंडंट आहेत रोलवर? आमच्याकडे 360 अटेंडंट वेगवेगळ्या लोकेशनला आजच्या तारखेला ऑन बोर्डेड आहेत. अमेरिकेचीच एक कंपनी आहे जी तुमच्यासारखी मॉल ऑपरेट करते. त्यांनी अजून एक उपाय दिलेला आहे, कार वॉश सर्व्हिसेस. या प्रकारच्या सर्व्हिसेस ऍड करायचा तुमचा प्लॅन आहे का? कारण तेही एक रेव्हेन्यू मॉडेल आहे. संदेशजी, तुम्ही तर इन्व्हेस्ट करायच्या आधीच मेंटरशिप मध्ये चालू झाला. जसं की तुम्ही सुचवलात की हा आमचा लॉंग टर्म प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅन आहे. एक छोटासा प्लॅन बनवून आम्ही ठेवलाय. त्याच्यात तो ऑलरेडी इन्क्लुडेड आहे. पहिलं तर आधी एबीसीडी लिहिणार, मग कॅट बाय रॅट, मग निबंध लिहूया. नाही, ही चांगली गोष्ट आहे. तुमचा कॉन्फिडन्स खरंच खूप छान आहे. आधी मार्केट सर्वे घेऊन टाकूया म्हणजे यांना विश्वास येईल आपली ऑफर द्यायला. ऑडियन्स, तुमचे वोटिंग मीटर्स तुमच्याकडे. तुमची वेळ सुरू होते आता. हार वर खाली होते. मिनी हार्ट अटॅक. हो, व्हेरी गुड. थँक्यू. 94% लोकांना वाटतं की याची खूपच गरज आहे. सर, थोडं व्हॅल्युएशन बद्दल आणि नंबर्स बद्दल बोलूया का आपण? FY24 मध्ये आमचा होता ARR 1.69 करोड. लास्ट इयर आम्ही केलाय 5.2 करोड आणि या वर्षी आम्ही जवळजवळ 18 करोडवर क्लोज करणार आहोत. काय बोलताय काय? मग आता तुमची डिमांड काय आहे? हो, आम्ही नोव्हेंबर मध्ये आम्ही प्री सिरीज राऊंड रेज केला होता जवळजवळ 7.5 करोडचा. कॅक्टस पार्टनर्स, वी फाउंडर सर्कल, वी कॅट्स आणि मारवा फॅमिली ऑफिसने त्यात इन्व्हेस्ट केलं होतं. 4 करोडचा आमचा एक ब्रिज राऊंड आहे ज्यातला एक 2.5 करोडची आमच्याकडे कमिटमेंट आहे ओक्झॅनो कॅपिटल कडून. आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे 1.5 करोड रुपयांची 60 करोडच्या प्री मनी व्हॅल्युएशनवर. बरं, एक मागच्या महिन्याचा PNL समजा. मागच्या महिन्यात आम्ही 72 लाख 72 लाखांवर बंद केलं, ज्यातला 27.5 लाख आमचे मंथली बर्न होते. या महिन्यात आम्ही 1 करोडचा MRR क्रॉस करणार आहोत आणि जो आमचा बर्न आहे तो 25 लाखांच्या जवळपास येईल. बरं, तुमचा B2C रेव्हेन्यू ते किती आहे? अर्जुन, आम्ही डायरेक्टली कस्टमर्सला ही सर्व्हिस ऑपरेट नाही करत आहोत. आतापर्यंत आम्ही B2B-C ने ऑपरेट करत होतो. आता आम्हाला B2C ला जायचं हे ऍप घेऊन. हो, नक्कीच. जर तुम्ही B2B2C करणार असाल तर आय एम ऑल इन. पण जर तुम्ही B2C करणार असाल तर ते लॉजिस्टिकली वाईट ठरेल. अचीव्ह करणं खूपच अवघड होईल. आणि जर तुम्ही दोन्ही करणार असाल तर आय एम आउट. ओके. कारण माझा एरिया ऑफ एक्सपर्टीज नाहीये हा पार्किंग आणि माझं व्हॅल्युएशन यात येऊ शकत नाही. त्यामुळे मी इन्व्हेस्ट करण्यामध्ये इंटरेस्टेड नाहीये. पण मी यांचं बिझनेस मॉडेल आणि आयडियाने खूपच प्रभावित आहे, खूप जास्त. येस, आय अग्री. शैली, तुम्ही? सो मी तर तुमची युजर बनणार आहे, बट आय वुड लाईक टू सिट आउट. कारण मला असं वाटतं की हा माझा नॉलेज एरिया नाहीये. बट आय विल चॅम्पियन यू फ्रॉम द आउटसाइड. थँक्यू. अर्जुन? अजून B2C लॉन्च झालेलं नाहीये आणि B2C मध्ये मला वाटतं बर्न जास्त होणार. तर B2C लॉन्च होईपर्यंत बिझनेस मॉडेल क्लिअर नाहीये, तोपर्यंत मला हात मिळवायचा नाहीये. आता संदेशजी तुमच्याकडे येऊया. तर मी 50 लाख इन्व्हेस्ट करायला
ओके आहे तुमच्या चालू व्हॅल्युएशनला. नक्कीच सर. कोणतंही नेगोसिएशन नाही आहे व्हॅल्युएशनवर? नाही, ते यासाठी नाही कारण ते बोललेत की 3.5 करोड त्यांनी सध्याच्या व्हॅल्युएशनवर घेतलेत, त्यामुळे ते अयोग्य आहे त्यांच्यासाठी. त्यांना अशा जागी टाकणं की जिथे मी त्यांना वाटाघाटीत खाली घेऊन जाईन. व्हेरी जिनियस अँड व्हेरी गुड. आय थिंक ही खूप फेअर ऑफर आहे. तुम्ही हात मिळवायला तयार आहात? हो. तर मग या. थँक्यू टायटन्स. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. मला वाटतं B2B2C चांगलं मॉडेल आहे. सांगतो B2B मॅच नाही होऊ शकत. एक्झिस्टिंग मॉडेल खरंच खूप नाही, छान पण आहे. खूप कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्हाला माहित आहे का जगातला सर्वात चांगला डॉक्टर कोण आहे? एक आई, जी आपल्या छोट्याशा मुलाला बघूनच सांगते की त्याला काय त्रास आहे. पण एखाद्या आईला आपल्या मुलासाठी चांगल्या आणि सुरक्षित गोष्टी नाही मिळाल्या तर मग ती काय करते? तेच सांगायला येत आहेत अहमदाबाद, गुजरातहून रिद्धी आणि रिपुल शर्मा. हाय. हॅलो टायटन्स, मी आहे रिद्धी शर्मा. आणि मी आहे यांचा पार्टनर आयुष्य आणि बिझनेस मधला रिपुल शर्मा. टायटन्स, माझ्या मातृत्वाचा प्रवास सुरू झाला एका प्रॉब्लेम बरोबर. माझा मुलगा नेहमी आजारी पडायचा. सर्दी, खोकला, पोटदुखी, लो इम्युनिटी. जेव्हा मी त्याच्या औषधाचे लेबल्स वाचायचे मला फक्त दिसायचं केमिकल्स, प्रिझर्वेटिव्स, फुल ऑफ आर्टिफिशियल कलर्स. त्याच्यापासून वाचण्यासाठी आम्ही फोकस केला घरच्या उपायांवर आणि आम्ही आमचे मित्र आणि परिवाराकडून सल्ले घ्यायला सुरुवात केली. आणि टायटन्स एखाद्या सणाच्या दिवशी येणाऱ्या मेसेजेस प्रमाणे आम्हाला मिळायला लागले हजारो सल्ले. आई वडील तर आम्ही बनलो, पण आमच्या आजूबाजूचे लोक बनले एक्सपर्ट्स. पण चॅलेंज अजूनही तिथेच होतं की या सगळ्या पद्धती आणि मार्केटमध्ये मिळणारे अनलेबल्ड हर्बल प्रॉडक्ट्स माझ्या मुलासाठी सुरक्षित आहेत का? आम्ही रिसर्च सुरू केला आणि आम्हाला कळलं मार्केटमधील प्रमाणित प्रौढ प्रोडक्ट्स इतर मुलांसाठी विश्वासू ब्रँड्स नाहीयेत. तेव्हा एका आईच्या जबाबदारी बरोबर मला एक बिझनेस अपॉर्च्युनिटी पण दिसली. गरज होती काही असं बनवायची जे असेल आजीबाईंच्या उपायासारखं, सोपं, सुरक्षित, ज्यावर प्रत्येक आई विश्वास ठेवू शकेल. आम्ही सुरुवात केली स्वर्णप्राशन इम्युनिटी ड्रॉप्स बरोबर. या हजारो वर्ष जुन्या आयुर्वेदिक फॉर्म्युलाला आम्ही आजच्या गरजेनुसार बदललं. यातला प्रत्येक इन्ग्रेडियंट फारच लक्षपूर्वक निवडला गेला. आणि याची पहिली ट्रायल आम्ही आमच्याच मुलावर केली. आणि जेव्हा दुसऱ्या मॉम्सनी हे वापरलं आणि त्याचा परिणाम बघितला तेव्हा मला वाटलं हा फक्त माझाच नाही, प्रत्येक आईचा विश्वास बनू शकतो. आणि याच विश्वासाबरोबर जन्म झाला आमचं दुसरं बाळ, बेबी ऑर्गॅनोचा. तर टायटन्स आज बेबी ऑर्गॅनो मुलांसाठी फास्टेस्ट ग्रोइंग डेडिकेटेड किड्स आयुर्वेदिक ब्रँड आहे, जो मुलांच्या आरोग्य आणि वैयक्तिक काळजीचे प्रोडक्ट्स बनवतो. आणि हे फक्त आम्हीच बोलत नाही, आमच्या बरोबर जुळलेले 10 लाखापेक्षा जास्त पालक म्हणत आहेत, ज्यांच्या मुलांना याचा फायदा झाला. बेबी ऑर्गॅनो आम्ही फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगातील मुलापर्यंत आयुर्वेदाचा चांगुलपणा पोहोचवतोय. आणि या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आमची गरज आहे 2% इक्विटीसाठी 2 करोड रुपये. तर बोला टायटन्स, तुम्ही आमच्या बरोबर हात मिळवायला तयार आहात का बेबी ऑर्गॅनो सोबत? तुम्हा दोघांपैकी कोणीही मेडिकल बॅकग्राऊंडचं नाहीये, तर मग तुमचं ऍक्च्युअल बॅकग्राऊंड काय आहे? आम्ही इंजिनियर्स आहोत. आम्ही 10 वर्ष IT इंजिनिअरिंग केल्यावर 10 वर्ष स्वतःचा IT बिझनेस चालवला आहे. मग आम्हाला मुलाचा आशीर्वाद मिळाला. मग आम्हाला कळालं की मार्केटमध्ये मुलांच्या प्रोडक्टची फार गरज आहे. तर आयुर्वेद आमच्यासाठी उत्कृष्ट निवड होती. आणि मग तिथूनच तुमच्या पार्टनरशिपची जर्नी सुरू झाली, म्हणजे लाईफ पार्टनरशिप. तर आम्ही असा विचार केला की जर आपण बिझनेस एकत्र करत आहोत तर आम्ही एक दुसऱ्याला ओळखलं. खूप प्रॉब्लेम्स चालू होते सोबतच. आता दुसरा जीवनसाथी आणून प्रॉब्लेम वाढवण्यापेक्षा मी म्हटलं ह्याचेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे. जेव्हा तुम्ही आई बनता तेव्हा तुमच्या ब्रेनमध्ये, बॉडीमध्ये आणि एन्व्हायरमेंटमध्ये कितीतरी चेंजेस भरपूर. आणि नॅचरली जर तुम्हाला त्याच वेळी ही आयडिया सुचली असेल तर प्लीज आम्हाला सांगा की सुरुवातीच्या काळात तुम्हाला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागले. पहिलं चॅलेंज आलं आई म्हणून, तू आत्ताच आई बनलीयस, आता मुलावर लक्ष दे.
तू आता बाहेर का चाललीयस? तुला आता का बाहेर जायचंय? माझं बाळ 6 महिन्यांचं होतं तेव्हा आम्ही फार जास्त प्रवास करायचो मॅन्युफॅक्चरर कडे. तर सकाळी 6 वाजता मी आणि रिपुल निघायचो, रात्री 9 वाजता घरी यायचो आणि पूर्ण दिवस बाळ राहायचं घरी आईकडे, त्याच्या आजी आजोबांकडे. तर अनेक लोक होते आजूबाजूला बोलणारे, आता हे काय करायची गरज आहे, आता हे का करतेय? मी तर तेव्हा स्पष्ट होते, मला माझ्या मुलाला एक काम करणारी आई दाखवायची आहे, काम करणारी स्त्री दाखवायची आहे, की काम करणारी बाई घर पण सांभाळू शकते आणि तिचं लहान बाळही सांभाळू शकते. तर याच विश्वासाबरोबर मी हे ठरवलं की मला हा प्रवास चालू ठेवायचा आहे. व्हेरी गुड. तुमचा मुख्य हेतू काय यात येण्याचा? अनेक ब्रँड्स आहेत जे बेबी केअर प्रोडक्ट्स बनवतात. असं नाही की आम्ही पहिलेच ब्रँड आहोत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आमचा हेतू आहे की आम्ही निष्ठेने मुलांसाठी प्रोडक्ट्स बनवतोय. दुसरी गोष्ट म्हणजे एका आईचा भावनात्मक विश्वास आहे यामध्ये. आता दुसरे ब्रँड्स पाहाल तर मोजकेच ब्रँड्स मिळतील जे आपल्या मुलांवर आधी प्रोडक्ट्स ट्राय करतात मग मार्केटमध्ये आणतात. तुमच्याबरोबर कोणी डॉक्टर सुद्धा आहेत जे प्रोडक्टला टेस्ट करतात? जेव्हा आम्ही बेबी ऑर्गॅनोचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आमच्या बरोबर PhD फार्मासिस्ट डॉक्टर्स जुळले जे सगळे फॉर्म्युलेशन्स फार काळजीपूर्वक पद्धतीने बनवतात. R&D मध्ये सध्या तुमची टॉपलाईन काय? रेव्हेन्यूच्या हिशोबाने आमचा 1.5 करोड महिन्याचा रन रेट आहे. मागच्या वर्षी आम्ही 25 करोडवर बंद झालो. 1.5 crores, so around 18 crores. Against 18 crores R&D मध्ये किती इन्व्हेस्टमेंट होते? અમારું જે મંથલી ખર્ચો છે એ 5 to 6 લાખ જાય છે. वी हॅव इन हाऊस R&D लॅब एज वेल. ओके. मग टोटल नंबर ऑफ SKUs किती आहे? 25 SKU आहेत आणि 25 SKUs. आणि पाईपलाईन मध्ये अजून किती नवीन प्रोडक्ट्स आहेत? आमच्याकडे 5 ते 6 प्रोडक्ट्स पाईपलाईन मध्ये आहेत. तुमच्या डिस्ट्रीब्युशन बद्दल काहीतरी सांगा. आम्ही पूर्णपणे D2C ब्रँड आहोत. आम्ही सगळ्या मार्केट प्लेसवर हजर आहोत. उदाहरणार्थ Amazon, फ्लिपकार्ट, सगळ्या पॉप्युलर साईट. येस. आता तर तुम्ही बरंच बर्न करत असाल, तर सध्या किती बर्न करताय तुम्ही पर मंथ बेसिसवर 1.5 करोडच्या रेव्हेन्यू? तर दर महिन्याला आमचा साधारण लॉस आहे 20 लाख रुपीज. आम्ही आमचा बिझनेस वाढवत असल्यामुळे ऑनलाईन मार्केटमध्ये कस्टमर ॲक्विजिशन्स, न्यू कस्टमर ॲक्विजिशन्स करतो, तिथे थोडा जास्त बर्न होतो. मग तुम्ही किती रेव्हेन्यूच्या किती टक्के मार्केटिंगवर खर्च करता? जवळजवळ 50% मार्केटिंग व ब्रँड बिल्डिंग मध्ये जातात. ओके. तुमचं पॅकेजिंग, ब्रँडिंग, ग्राफिक्स ह्यात खूपच सुधारणा गरजेची आहे. म्हणजे त्यात एक चेंज आणणं गरजेचं आहे. इथे मी तुम्हाला मदत करू शकतो. मी इन्व्हेस्टमेंट म्हणून एक खूप लहानसा छोटासा भाग तुम्हाला ऑफर करू शकतो. नाहीतर मी तुम्हाला माझं नॉलेज आणि थोड्याफार प्रमाणात वेळ ब्रँडिंगसाठी आणि फार्मा इंडस्ट्रीतल्या कनेक्शनसाठी देऊ शकतो. जिमी, तुम्ही ऑफर देण्याच्या थोडं आधी मी तुमच्या ऑफरला थोडी मदत करू शकेन अजून. लेट्स टेक अ मार्केट डिमांड फर्स्ट. शुअर. अँड देन यू कॅन रिफाईन युअर ऑफर. शुअर. कदाचित थोडी अजून मोठी ऑफर मिळेल. तर ऑडियन्स, तुमच्याकडे तुमचे रिमोट्स आहेत. तर मग सांगा तुम्हाला यांच्या प्रॉडक्टमध्ये इंटरेस्ट आहे की नाही. तुमची वेळ सुरू होते आत्ता. रिझल्ट हे सांगतायत की 64% लोकांना वाटतंय की यांच्या प्रोडक्टची मार्केट डिमांड आहे. जिमी, आता तुमच्याकडे वळतो. बोला, तुमची ऑफर काय आहे? मी माझा एक्सपर्टीज ऑफर करू शकतो. मी असं सजेस्ट करेन की तुमचं जे व्हॅल्युएशन आहे तुम्ही ते कन्सिडर करा. माझी ऑफर आहे 50 लाखाची, ज्यात मी 2% इक्विटी घेईन. ओके. जिमीजींनी फार चांगली ऑफर तुम्हाला दिलेली आहे. त्यांचं डिझाईन कौशल्य फार चांगलं आहे आणि मला पण असं वाटतं की तुम्हाला ब्रँडिंगमध्ये फार सुधारणा करायला हवी. त्यामुळे कस्टमर कनेक्ट वाढेल. पण आता या क्षणी कारण बर्न रेट फारच जास्त असल्याने आज मी यांच्याबरोबर हात मिळवू शकणार नाही. ओके सर. मी पण आज तुमच्या बरोबर हात नाही मिळवू शकत. मी पण आज हात मिळवू शकणार नाही. जिमी तुमच्यासाठी एक योग्य अँबॅसेडर आहेत हा ब्रँड पुढे नेण्यासाठी. तुमच्याकडे एक ऑफर आहे जिमी कडून. सर, आम्हाला थोडा विचार करावा लागेल. ठीक आहे, मग तुम्ही लाऊंज मध्ये बसून विचारमंथन करून आम्हाला सांगा. थँक्यू. बाळाला इथे सोडून चाललेत. सर, कदाचित तुम्ही पुन्हा माइंडसेट चेंज करावा म्हणून. आता तर तुम्ही हात मिळवला ह्यांच्याबरोबर, तर तुम्ही लक्ष द्या बाळाकडे. हो हो, अगदी. हा खरंच खूप छान पॉइंट आहे. मी याला इमॅजिन करू शकते एका केमिस्टच्या शेल्फवर. नको, केमिस्टच्या शेल्फवर इमॅजिन नका करू. इन्फंट्स आणि बेबीजचे वेलनेस प्रोडक्ट्स, जेनेरिक प्रोडक्ट्स यांचं खूप मोठं मार्केट आहे.
मागच्या वेळेला आपण रेस केलेले ते 40 करोडच्या व्हॅल्युएशनवर आपण रेस केलेले आणि हा जो राऊंड आहे जिमी सर ऑफर करत आहेत ते 25 करोडच्या व्हॅल्युएशनवर करत आहेत. तुम्ही व्हॅल्युएशन त्यांच्या लास्ट व्हॅल्युएशन पेक्षाही कमी दिले. तुम्ही व्हॅल्युएशन मधल्या नेट आउटफ्लोकडे बघताय, पण मी तर संपूर्ण रिब्रँडिंग बद्दलच बोलतोय. चला टाळ्या वाजवून यांची हिंमत वाढवूया. आम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष ठेवलं, हा जराही रडला नाहीये. थँक्यू सो मच. टेल मी. तुम्ही जी आम्हाला ऑफर दिली आहे ती थोडीशी आमची डाऊन राऊंड होते, जी एक्झिस्टिंग इन्व्हेस्टरसाठी ती योग्य ठरणार नाही आहे. तर आमची काउंटर ऑफर तुमच्यासाठी आहे 70 लाख 1% इक्विटीसाठी. प्युअर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होईल की माझ्या वेळेची आणि इन्व्हॉल्वमेंटची गरज पडेल? जिमी स्वतःबरोबर जे घेऊन येतील तुमच्या टीममध्ये ते त्यांचं डिझाईन एक्सपर्टीज आणि ब्रँडिंग एक्सपर्टीज. तर त्याबाबत थोडा विचार करून तुम्ही लॉंग टर्म विचार करा. 50 लाख मी 1.5% करतोय, ही माझी शेवटची ऑफर आहे. हे बघा, प्रश्न फक्त पैशाचा नाहीये, तर माझ्या इन्व्हॉल्वमेंटचा आणि ब्रँडच्या टर्नओव्हरचा आहे. इट्स अबाउट कनेक्टिंग द राईट डॉट्स. सर सध्या आम्ही एक्झिस्टिंग राऊंडच्या खाली नाही जाऊ शकत, पण नंतर इन्व्हेस्टर बरोबर चर्चा करून स्वेट इक्विटी स्ट्रक्चर करू शकलो तर उलट पार्टनर म्हणून आम्हाला खूप आनंद होईल. आय बी मोर दॅन हॅपी. एकत्र काम करू शकतो. आम्हालाही आनंद होईल तुमच्यासोबत काम करायला. नाही, शोवर तुम्ही बोलताय तर द्यावं लागेल. नक्कीच सर. या ना. थँक्यू सर. गुड लक. थँक्यू सो मच सर. माझा जन्म अहमदाबादचाच. जुनं कनेक्शन आहे. अच्छा, ज्याच्यामुळे या बेबी ऑर्गॅनोची सुरुवात झाली, आपण त्याला तरी भेटू. नक्कीच. तर आम्ही आमच्या CTOला बोलवू इच्छितो, तर आम्ही त्याला चीफ टेस्टिंग ऑफिसर म्हणतो. आमचा CTO आला. हाय, नाव काय तुझं? कयान. कयान. वाव. खरं हँडशेक तर इकडे झालाय. खरंच म्हणजे CTO आणि इन्व्हेस्टरच्या मध्ये. या. तर सगळे प्रोडक्ट्स प्राण्यांवर नाही तर याच्यावर टेस्ट झालेत, आमच्या स्वतःच्या बाळावर. सगळ्यात चांगलं प्रोडक्ट कोणतं वाटलं तुला? गमीज. गमीज. तर आमच्याकडे आहे कोल्ड अँड कफ गमीज आणि तेही आमच्यासाठी इन्स्पिरेशन होतं. जेव्हा याला सर्दी खोकला व्हायचा तेव्हा याला औषध खाणं गरजेचं असायचं, पण दुसरे टॅबलेट्स हा खायचा नाही. तर आम्ही गमीज इन्व्हेंट केले जे 99% हळदीचे बनलेले आहेत. अँड नाव इट इज हिज फेवरेट गमीज. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू अँड कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. गुड लक. आपल्या ऑडियन्समध्ये बडिंग एंटरप्रेन्योर्स बसलेत, तर आपण ऑडियन्स क्वेश्चन्स घेऊया. माझं नाव फरीद खान आहे. सर, माझा प्रश्न हा आहे की बिझनेसमध्ये ब्रँडिंग चेंज केल्यावर बिझनेसमध्ये काय बदल होतो, त्याला प्रसिद्धी किती मिळते आणि त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत? ब्रँडिंग काय ना, सगळ्याचा कोर असतो. तुमच्या प्रोडक्टची पारख, प्रोडक्टमध्ये किती दम आहे हे तर वापरल्यानंतरच कळतं ना. पण त्याआधी ब्रँड एक परसेप्शन तयार करतं आपल्या डोक्यात. ब्रँड आपल्याला एक इमोशन देतं आणि ते इमोशन प्रोडक्टला टच करायच्या आधी ब्रँड हे ठरवतं की तुम्ही त्या प्रोडक्टला टच करणार की नाही. सो ब्रँडिंग इज एव्हरीथिंग आजच्या ह्या काळात. पण ओव्हररायडर हा आहे की प्रोडक्टमध्ये दम पाहिजे. तुम्ही सगळी ताकद ब्रँडिंगमध्ये लावता आणि प्रोडक्टमध्ये दम नाहीये तर असा फॉर्म्युला कधीच चालू शकत नाही. मग तो फेक ब्रँड होतो. त्याच वेळेला ब्रँडमध्ये एक जेन्युइनिटी असायला हवी, एक ऑनेस्टी असायला हवी. ब्रँड जे दाखवतं ते असायला हवं. तुम्ही एक मस्क्युलिन ब्रँड तयार करताय पण प्रोडक्ट खूप फेमिनिन आहे तर ते मिसमॅच होतं. थँक्यू. तर मग जर तुमच्यामध्ये स्वप्न पाहण्याची हिंमत आणि कमालीची बिझनेस आयडिया, तर तुमची वाट पाहत आहे भारताचा स्वतःचा स्टार्टअप मंच आयडियाबाज. आयडिया तुमची, पैसे आमचे.